ड्रग्स प्रकरणामधील लोकांचा सत्कार हे मोठं दुर्दैव आहे। तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपीचा भाजपात पक्षप्रवेश, भाजप प्रवेशानंतर खासदार ओमराजे निंबाळकरांची ही टीका आहे। तर जामिनावर असलेल्या माजी नगराध्यक्षाचा भाजपात पक्षप्रवेश। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। नगरपालिकेच्या निवडणुकांचा आता बिगुल वाजल्यानंतर अनेक पक्ष प्रवेश सुरू झालेत। काल तुळजापूरमध्ये काय प्रवेश झाले यावर बोलण्यासाठी ओमराजे निंबाळकर आहेत। दादा, काय सांगाल, असं आता प्रवेश चालू झालेत? तुळजापूरमध्ये जे ड्रग्ज रॅकेट त्या ठिकाणी कार्यरत होतं आणि ज्या पद्धतीनं त्याला राजश्री मिळत होता, मला वाटतंय आता ते सिद्ध झालंय की ह्याच्या पाठीमागं कोण होतं आणि ज्या पद्धतीनं राणा पाटलाच्याच उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झालाय, त्या अर्थी लोकात नेमका काय संदेश त्यांना द्यायचा आहे? त्यांना हा संदेश द्यायचा आहे का की अशा पद्धतीनं ड्रग्ज सारख्या गंभीर गुन्ह्यात जरी तुम्ही असाल तरी आमच्या राजकारणासाठी, आमच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पाठीशी घालू? त्या ड्रग्ज रॅकेट नेमकं पोलिसांना माहित नव्हतं का की वर्ष दीड वर्षापासून चाललेला जो खेळ होता पाठीमागं, तो पोलिसांना माहित नव्हता का? आणि ज्यावेळेस हे उघड आलं तेव्हा त्याचा तपास कशा पद्धतीने झाला, त्या आरोपी अटक करण्यासाठी पोलिसांना किती दिवस लागलं, ह्याच्यावरनं ते लक्षात येत होतं की ह्याच्या पाठीमागं कुणाचा आशीर्वाद आहे। सगळ्यात दुर्दैवीची गोष्ट ही आहे की ज्यावेळेस महसूल मंत्री इथं आले कार्यक्रमाच्या निमित्तानं, ते जर अशा पद्धतीच्या प्रकरणातल्या आरोपीला त्याच्या हस्ते सत्कार स्वीकारत असतील, त्याचं कौतुक करत असतील, तर नेमकं काय साध्य करायचंय आणि कशा पद्धतीने ही बरबटलेली लोक आहेत हे जनता आता निश्चितपणे निवडणुकीतनं दाखवून देईल। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।